5वीच्या मुलांनो, चला आज आपण कविता 17वी पुस्तके बघूया. खूप छान ही कविता आहे. तर ह्या कवितेमध्ये आपल्याला पुस्तकांचं वैशिष्ट्य दाखवलेलं आहे. पुस्तकं आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे याबद्दल आपल्याला सांगितलं आहे. तर पहिले आपण ही कविता थोडीशी वाचून घेऊया आणि मग मी तुम्हाला त्यांचा अर्थ समजवते. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या. तर बघा, इतकी सुंदर ह्या जे आपल्याला लाईन्स दिलेली आहे, कवितेच्या ओळी दिलेल्या आहे, त्यांचा अर्थ आपण समजून घेऊया. की पुस्तकं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगतात. त्या गोष्टी खूप जुन्या काळांच्या असतात, खूप युग संपून गेलेले आहे त्यांच्याबद्दलच्या सुद्धा आहे. म्हणजे त्या गोष्टीसुद्धा आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळतात. जसं आपले जे महाकाव्य आहे, ग्रंथ आहे, त्याच्यातून आपल्याला युगायुगांच्या माहिती जे आहे गोष्टींची तीसुद्धा मिळतात. माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या. तर भूतकाळातसुद्धा माणसांनी कशी प्रगती करत तो पुढे आलेला आणि आज वर्तमान काळातसुद्धा काय प्रगती करत आहे आणि काय घडत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळतात. एकेका क्षणाच्या, प्रत्येक क्षणाच्या गोष्टी आजवर आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळतात. जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. बघा, काही पुस्तके आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगतात. काही युद्ध जिंकण्याच्या असतात, काही युद्ध हरवण्याच्या म्हणजे हरलेल्याच्या असतात, किंवा काही जे गोष्टी असतात ते एखाद्या खेळाबद्दल असतात, किंवा एखाद्या जे पण घडलेला इतिहास आहे त्यांच्याबद्दलच्या असतात. कधी ते प्रेमाच्या असतात, कधी कटुतेच्या, कधी कशा प्रकारे माणसांचा एकमेकांवर जे प्रेम आहे, किंवा जे पण लोकांच्या एकमेकांप्रती प्रेम आहे ते सांगतात, किंवा कधी त्यांच्यामध्ये जे काही लढाया होतात किंवा एखाद्या वेळेस शत्रुता निर्माण होतात, कटुता निर्माण होतात, त्यांच्याबद्दलसुद्धा ह्या पुस्तके आपल्याला समजवत असतात. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या. तर पुस्तक आपल्याला आवाहन देत आहे की मला जे पण माहीत आहे त्या गोष्टी मी माझ्यात ठेवलेल्या आहे. तर ते तुम्हाला वाचायला आवडणार का? तर तुम्ही ते गोष्टी बघणार का किंवा ऐकणार का माझ्यातून? किंवा ह्या पुस्तकं आपल्याला वाचायला आवाहन करत आहे. पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. बघा, पुस्तकांची इच्छासुद्धा इथे दिलेली आहे की पुस्तके काहीतरी करायची सुद्धा कृती दाखवत असतात. कधी कधी आपल्याकडे राहू इच्छितात की ठीक आहे, तुम्ही आमच्याकडून ज्ञान घ्या, असे पुस्तकं आपल्याला समजवत आहे. पुस्तकात पाखरं चिवचिवतात. काही पुस्तकात आपल्याला पाखरांच्या गोष्टीसुद्धा ऐकायला मिळतात आणि ते ऐकून आपल्याला आनंद होतो. तसंच काही पुस्तकात आपल्याला अक्षर असं वाटत आहे जसे ते आपल्याला काही सांगत आहे. सडसडणे म्हणजे काहीतरी ते आपल्याला सांगू इच्छितात. ते अक्षरं आपल्याला काही समजवू इच्छितात. पुस्तकात निर्झर गुणगुणतात. पुस्तकं परीकथा ऐकवतात. कधीतरी पुस्तकं निर्झरबद्दल, नद्यांबद्दल बोलत असतात. कधी ही पुस्तकं आपल्याला परींच्या कथासुद्धा ऐकवत असतात. कधी पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, कधी पुस्तकातून आपण खूप सारे तंत्रज्ञान मिळवतो. रॉकेटसारख्या गोष्टींबद्दलसुद्धा आपण माहिती मिळवतो. पुस्तकात विज्ञानांचा मंत्र आहे. पुस्तकं आपल्याला विज्ञानसुद्धा शिकवते, त्याच्या गोष्टीसुद्धा सांगते. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानांची उत्तुंग भरारी आहे. म्हणजे पुस्तकं फक्त आपल्याला वाचायला नाही बोलवत आहे, पण खूप सारं ज्ञान ते आपल्याला देत आहे, कारण त्यांची दुनिया खूप वेगळी आहे. सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? म्हणजे ज्ञानांची भरारी घेऊन आपण सुद्धा ते वाचायला पाहिजे, असंही कवी आपल्याला सांगत आहे, असंही पुस्तकही आपल्याला सांगत आहे की तुम्ही माझ्या विश्वात या आणि
पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. तर विद्यार्थ्यांनो, पुस्तकातून आपण खूप सारं काही शिकू शकतात. तर पुस्तकांची इच्छा आहे की तुम्ही मला सुद्धा आपल्याजवळ ठेवा आणि खूप सारं ज्ञान मिळवा. तर यांची मूळ कवी आहे या कवितेचे की सत्तर हाशमी. इथे आपल्याला शब्दार्थ दिले आहे. युगायुगांच्या म्हणजे खूप काळापासूनच्या वेगवेगळ्या काळांतील. कटुता म्हणजे कडवटपणा, आखरं म्हणजे अक्षर, निर्झर म्हणजे झरा, न्यारी, वेगळी, उत्तुंग, खूपच उंच आणि भव्य. तर ही कविता मी तुम्हाला समजावून सांगितली आहे. ती तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग इट.